चहाच्या कपासोबत त्यानं मैत्रीचा हात पुढे केला. फ्रेंड्स. ती भांबावली. लग्न झालंय, मुलं मोठी आहेत, सगळं छान चाललंय म्हणाली. तो हसला आणि म्हणाला, अगं अगं मी मैत्री म्हणतोय तुला. आणि ती पुढे म्हणाली, आणि कसं आहे ना, मला अशा सगळ्या गोष्टी आवडतच नाहीत. मी बरी आणि माझं काम बरं. अशा सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे सवडच नाही. तो पुन्हा हसला आणि म्हणाला, अगं अगं मी मैत्री म्हणतोय तुला. हो तेच ते. इथे सगळ्यांची नजर असते, सगळ्यांना उचापती पडल्यात, प्रमोशन तोंडावर आलंय, छोट्या छोट्या गोष्टींचे काहूर माजतात. आता तो पोट धरून हसला आणि म्हणाला, अगं एवढ्यासाठीच तर मी मैत्री म्हणतोय तुला. एवढं बोलून धाप लागलेली तिला. चहा थंडगारच निघून गेलेला. अचानक डोळ्यात उष्ण उष्ण पाणी. इतक्या वर्षात असं विचारलंच नव्हतं कुणी. त्याने शांतपणे त्याच्या खिशातून रुमाल बाहेर काढला आणि सहजतेने तिच्या समोर धरला. आता ती अजूनच पुंजली, अजूनच कोसळली. डोळ्यांच्या कडांनी मनसोक्त वाहिली. यावेळी तो हसला नाही. यावेळी तो हसला नाही. तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाला, एवढ्याच साठी तर मी मैत्री म्हणतोय तुला. मैत्री म्हणतोय.